खुल्या बाजारात कापसाचे एक MSP पेक्षा कमी आहेत. कापसातील 11% आयात शुल्क रद्द केल्याने कापसाचे दर आणखी दबावात आले. त्यामुळे शेतकरी CPIला कापूस विकण्यास प्राधान्य देणार आहे. CCIला कापसात 8 ते 10% ओलावा हवा असतो, तर सुरुवातीच्या कापसात किमान 16 ते 20% ओलावा आढळून येतो. अशा परिस्थितीत CCI ओलाव्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांकडील कापूस MS पेक्षा 300 ते 600 रुपये कमी दराने खरेदी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी खुल्या बाजारात कापसाचे दर प्रति क्विंटल 6,500 ते 7,000 रुपयाचा आपसात राहणार आहेत. CCIला कापसात 8 ते 10% ओलावा हवा असतो. कापसातील ओलावा माती आणि हवामानावर अवलंबून असतो. पहिल्या 2 वेचाच्या कापसात ओलाव्याचे प्रमाण किमान 14 ते 16% आढळून येते. हा ओलावा कमी करण्यासाठी कुठलेही कृत्रिम साधन नसल्याचे किमान डिसेंबर ते जानेवारी पर्यंत प्रतीक्षा करावी लागते. शेतकऱ्यांना तोपर्यंत कापूस रोखून धरणे शक्य नसते. अशा परिस्थितीत ओलाव्याच्या टक्केवारीनुसार कापसाचे दर कमी करते किंवा अतिरिक्त अथवा लांब धाग्याचा कापूस मध्यम धाग्याचा असल्याचे दाखवून दर कमी करते. अधिक ओलावा कमी दर आणि कमी ओलावा अधिक दर असे CEIच्या कापूस खरेदीचे सूत्र असल्याने ते याही वर्षी कायम राहणार आहे. CCIने देशात कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू करीत जिनिंग प्रेसिंग एक किरायाचे घेण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. जिनिंग मालकांसोबत करार करून खरेदी सुरू करण्यासाठी त्यांना किमान 2 महिने लागणार आहेत. CCI लांब धाग्याचा कापूस मध्यम धाग्याचा कापूस दरात खरेदी करेल आणि त्याचे नुकसान टाळेल. दुसरीकडे वजनातील घट अधिक दर व तत्सम बाबी दाखवून कापूस खरेदी तोटा झाल्याचे दाखवेल आणि केंद्र सरकारला नुकसान भरपाई मागण्याची शक्यता बाळगली आहे. CCIने सन 2024-25 च्या हंगामात देशभरात 100 लाख गाठी कापसाची खरेदी केली होती. यावर्षी कापसाचे दर MSP पेक्षा किमान 1,000 ते 1,200 रुपयांनी कमी राहणार असल्याने नुकसान टाळण्याची शेतकरी CCIला कापूस विकणार आहे. देशात 300 लाख गाठीपेक्षा अधिक कापसाचे उत्पादन होते. त्यामुळे CCI MSP दराने किमान 300 लाख गाठी कापूस खरेदी करणार काय, असा प्रश्न उपस्थित होतो. विदर्भ सिटी न्यूज, नागपूर.